जिरे मोहरी टाकायचं कसं टाकायचं ते आता ह्याच्यातले काय काय टाकून घेतले मिक्सरमध्ये पण वाटून घेतले बघा. कोथिंबीर, मिरची, जिरं. तिखट बनवायचं कसं पण बनवायचं. आता मिरची टाकली म्हणले असं पक्क कसं होणार, तिखटच होणार. जिरं, कोथिंबीर, लसूण, हळद, मीठ तिंबून घ्यायचं. हो थांब थांब. याला तिंबून 5 मिनिटं बस भिजू द्यायचं मग काढायचं. आता ह्याच्यात काय काय टाकलं ते सांगितलं, पण डाळी कुठल्या कुठल्या घेतल्या, भाजून घेतल्या लय घेतल्या नाही आणि भाजून पण घेतल्या त्या डाळी. आता भाजून घेतले. चण्याची डाळ आणि मटकीची डाळ दोनच घेतले ते. कोण मुगाची घेतोय, कोण मटकीची, काय ते ह्याची घेतोय. मुगाचीच घेतोय. आम्ही तर मटकीची आणि चण्याची घेतली. आणि हे तिंबून करणार आहोत सांडगं. सांडग्याची रेसिपी आहे बघा आमची. काय नाही, सांडग्याला सोपंच आहे, फक्त पीठ मळायचं आहे आणि सांडगं सोडायचे. आता सोपं आहे सोपं. आता ह्याच्यात मीठ मला वाटतं लय टाकलं आहे तुम्ही बाबा. कालवणात पण येते उतरते. खराब झाला असं परत कालवणात कमी टाकावं लागेल. एकदा भाजी केल्यावर कळते की अंदाज. पुढं टाकायचं त्याला. मांजर कसं बघत बसले. सोने काय काय ही बघा, ही आमचा दाद्या, माझा भाऊ मोठा. आई ही ताय म्हणून फोन केलाय बरं का, नाही तर मला फोन सुद्धा नसतोय साधा. बघा साधा फोन सुद्धा करत नाही. आज व्हिडिओ कॉल केलाय दाद्यानं. मी काय सांगतो, कॉल लिस्ट चेक करायचं, मग त्याच्यावर शूटिंग दाखवायचं. खरं असेल ना कॉल लिस्ट आहे ना, ती पण चेक करायचं. लेकरू अगं बोलतो की अगं तुला नाही काय म्हणती या. तर दाद्याचा व्हिडिओ कॉल आलाय. आम्ही करायला सांडगं. म्हणलं दावावं. इथं एवढं हा तुम्हाला बी द्यायचं की. इथं एवढं तुला आवडतंय का? आवडते का? आवडतो की, काय नाही आवडत, दिलेला आवडते. बरं सगळ्याच्या नावचं केलं या पापड्या ही. इथं सांडग्याचं पीठ मळून ठेवलं होतं. आता इथं सांडगं घालायला चालू झालं बघा. म्हणलं दाद्याला व्हिडिओ कॉलवर दाखवावं. आता काय त्यानं केलायच व्हिडिओ कॉल तर दाखवा आपलं सांडगं. नाहीतर आम्ही सांडगं घालायचं आणि संपून जायचं, परत व्हिडिओ काढायचा राहायचं. खायला द्यायचं कसं नाही, पापड्या द्यायच्या. ती द्यायचं घे. पापड्या नाही दिले चालतं, पण सांडगं द्या. बर बर नाही पापड्या द्यायचे घे. खाल्लं नाही होय आजीच्या हातानेच खाल्लं होतं, तिकडे खायला होतं ना शिकायला. हा हा आई करत नाही ना, आवडतच नाही आईला तर कशाला करते. आई बनवायची पहिले, पण तू बोलते तवा तवा बनवायची. तर चला आता आम्ही करून घेतो असं. ह्या ताटात, ह्या पाटावर झालं बघा. एवढं सांडगं झाले तो. आता कसा विषय झाला तुम्हाला सांगते. तर विषय कसा झाला सांगते. नेमकं आम्ही सांडगं घालायला घेतलं होतं. मग निमार्द झालं आणि मग व्हिडिओच आला मध्ये. म्हणजे आम्ही व्हिडिओ काढला, तुम्ही बघितला पण असेल की इंस्टाग्रामवर टाकलाय आम्ही बारका व्हिडिओ, शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ सांडग्यावरनं. तर ती काढायला लय उशीर, म्हणजे तेवढ्या ह्याच्यात सांडगं आमचं पूर्ण असं घालून झालं. मग काय आता काय राहिला सांडगं काढतानाच्या गमती जमती करायचा. तर असं तुम्हाला दाखवलं सांडगं कसं किती केले. तर काय नाही, नुसतं असं 2 बोटानं तोडायचं. तर असं गोळा घ्यायचा आणि 2 बोटानं तोडून असं तुकडं असं एवढं बारीक बारीक बारीक. कुणाची पद्धत कशी, कोण मोठं पण घालतं, पण आम्ही असं बारीक बारीक घातले. आणि परत ह्याचं कालवण पण करता येते छान, असं आमटी करता येते.
तर लय भारी लागते आमटी पण. तुम्ही पण नक्की ट्राय करा, बनवा आणि सांडग्याची भाजी खावा. म्हणजे कशी लागते ती तुम्हाला बी कळेल. तर आम्ही एवढं केले, एवढं वर्षभर जाते, वर्षभर जाऊन अजून उरून राहते. कारण सांडगं म्हणजे काय असतंय की आपल्या घरातलं माळवं वगैरे संपलं किंवा आपल्याला म्हणजे असं वेगळं काहीतरी करायचं आहे, त्या टायमाला सांडग्याची भाजी असं पर्याय म्हणून ती सांडग्याची भाजी असते. त्यामुळं ती वर्षभर जाते आणि टिकते पण. उन्हाळ्यातला वाळवणीचा पदार्थ कुठला बी असू द्या, वर्षानुवर्ष चलते. म्हणजे वाळवल्यामुळं पापड्या पण चलते त्या, असं विषय असते. म्हणून आम्ही केले बघा. ही एवढं 2 ताटं झाली ती. 1 किलो डाळ आणली होती, त्यातलं थोडं थोडं काढले घरात वापरायला, बाकी काय नाही. ही सकाळीच केलेल्या पापड्या त्या लाल आणि पिवळ्यावाल्या, आणि ही शाबूच्या कालच्या त्या. तर त्याला भिवून द्यायला ठेवलं आहे, उन्हामध्ये ठेवलं होतं. आता झालं आहे, संध्याकाळ झाली. आता हे काढायचं आणि आपलं चूल पेटवायची आणि त्याच्यावर मस्तपैकी स्वयंपाक करायचा, असं नियोजन असते बघा. आमची जाते संध्याकाळनं लाईट, रोज संध्याकाळी लाईट जाते. त्यामुळं आम्ही संध्याकाळी चुलीवर करतो, सकाळी शेगडी असते त्याच्यावर करतो. तर आमचं व्हिडिओ कसं वाटतं तर रेसिपीचं, परत उन्हाळ्यातल्या वाळवणीच्या पदार्थांचं नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचा व्हिडिओ कुठपर्यंत पोचतोय ती पण नक्की कमेंट करून सांगा. आणि इथंच बाय बाय.